ओम साईराम मैत्रिणींनो, गेबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। सर्वप्रथम तुम्हाला आज गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हे पहा, आता तयार उंची 14 आहे, प्लस आपण 1 इंच घेतलेला आहे। याचं शोल्डर घेतलेला आहे 7 इंचावरती आणि मुंडाई घेतलेला आहे 7 इंचावरती। 34 साईजचं ब्लाउज आहे, त्यामुळे आपण 10 इंच मार्क करून घेतलेला आहे। हे पहा, अशा पद्धतीने 1 इंचावरती आपण याला मुंडा खोली दिलेली आहे। आता 4 इंच आपण ह्याचं शोल्डर घेणार आहोत आणि खालच्या साईडने 4 इंचावरती व्यवस्थित असं आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे। ट्रेंडिंग कटवर्क डिझाइन आहे, खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। नक्की पूर्ण व्हिडिओ पहा। आवडल्यास नक्की एक लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा आपल्या चॅनलला। 1.5 इंचावरती मध्ये आपण इथे पहा मार्क करून घेतलं आणि तिथे कर्व शेप देऊन घेतलेला आहे। आता जी आपली फिटिंगची लाईन असते, हे पहा 6.5 इंचावरती आपली 7 इंचावरती फिटिंग आहे। 1 इंच टक्समध्ये गेलं, 8 इंच झालं। 8 इंचावरती आपण मार्क केलं आणि बरोबर 4 इंचावरती उंची घेतली होती, तिथपर्यंत आपण अशी तिरकस रेषा देऊन घेतलेली आहे। खूप सोप्या आणि इझी पद्धतीने सांगितलेलं आहे। हे पहा, आता 3 इंच खालच्या साईडने आपल्याला पट्टी हवी आहे। 3.5 इंचावरती आपण मार्क करून घेतलेलं आहे। त्या साईडने 3.5 इंच आणि ह्या साईडने आपण घेतलेलं आहे 5 इंचावरती उंची। नाही समजत असेल तर एकदम डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। अशा पद्धतीने थोडंसं क्रॉस करून आपण इथे मार्क करून घेतलेलं आहे। ह्याला आता व्यवस्थित डार्क करून घ्या आणि दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं जसं कट केलेलं आहे त्या पद्धतीनेच कट करायचं आहे। एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे। पहा मैत्रिणींनो, मनापासून नक्की पूर्ण व्हिडिओ पहा। ह्याच व्हिडिओमध्ये पूर्ण डिझाइन तुम्हाला 101% तुम्हाला बनवता येणारच आहे। आता हा पॅच आपल्याला हवा आहे, त्यामुळे हा साईडला ठेवून घ्यायचा आहे। आता हे शोल्डर साईडचा जो नेक होता तो आपण कट केलेला आहे, ह्याची आपल्याला गरज लागणार नाही आहे। आता हे पहा, मेन फॅब्रिक आहे, त्याच्यावरती तो उलट्या बाजूने ठेवलेला आहे आणि त्यावरती अस्तर ठेवून व्यवस्थित असं हे असं पूर्ण आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। इथे आपण पलटी करणार नाही आहोत, जसं आहे तसं फक्त आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। पूर्ण शिलाई सगळ्या बाजूने याला व्यवस्थित अशी देऊन घ्यायची आहे। खूपच सोप्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, नक्कीच तुमच्या लक्षात येणार आहे। फक्त काळजीपूर्वक पहा, कुठला कपडा कोणत्या साईडने कसा काय ठेवलेला आहे ह्याच्यावरती फक्त लक्ष द्यायचं आहे। एकदम छोट्या छोट्या टिप्सही तुम्हाला मी या ब्लाऊजची डिझाइन दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे पहा, आता जे आपलं एक्स्ट्राचं फॅब्रिक होतं ते आपल्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने आपल्याला दोन्ही पार्ट पहा व्यवस्थित असे जॉईंट करून घ्यायचे आहेत। सरळ उलटी बाजू लक्षात घ्यायची आहे, कुठल्या साईडने ठेवलं ते बघून घ्यायचं आहे। नवीन शिकणाऱ्यांसाठी खास करून टिप्स आहेत या। हे पहा, अशा पद्धतीने आता एक पार्ट तयार झाला। असंच हे पहा, आपल्याला दुसराही पार्ट तयार करून घ्यायचा आणि याची उंची किती आहे ती पहिले मोजून घ्यायची आपली। शोल्डरच्या साईडला आपण जिथे कट पॅच दिला होता तिथपासून उंची मोजायची आहे आणि तेवढ्याच बरोबर उंचीचा आपल्याला इथे कॅनव्हास पेपर घेऊन घ्यायचा आहे। जसं आहे आपली डिझाइन त्या पद्धतीने कॅनव्हास पेपरवरती व्यवस्थित असं मार्क करून घ्यायचं पेनाने। इथे क्रॉसमध्ये गेलेलं आहे तर क्रॉस असं व्यवस्थित मार्क करून घ्यायचं आणि आहे तेवढाच कॅनव्हास पेपर आपल्याला पाहिजे तेवढा कट करून घ्यायचा। आता या साईडने पहा, आपल्याला 2.5 इंचाचा आपण हा कॅनव्हास पेपरची 2.5 इंचाची रुंदी घेतलेली आहे। आपला काठ 3 इंचाचा आहे, लक्षात ठेवायचं आहे। आणि ते पहा, त्या साईडने मी बरोबर तिथे अर्धा इंचावरती मार्क केलेला आहे। व्यवस्थित अर्धा इंच मार्क करायचं आणि अशी एक सरळ रेषा देऊन घ्यायची, म्हणजे डिझाइन मागे पुढे होणार नाही। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित बारकाईने बघा। आता 1.5 इंचाचं अंतर आपण घेणार आहोत, तुम्ही 1 इंचही घेऊ शकता। मी थोडेसे मोठे कट दिलेले आहेत, तुम्हाला जर आवडत असेल तर 1 इंचावरती तुम्ही पॉईंट देऊन घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपली डिझाइन मार्क करून घ्यायची आहे। हे पहा, व्यवस्थित 1.5 इंच अंतर देऊन घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित पहा। आणि बॉटलच्या झाकणाच्या साहाय्याने किंवा तुमच्याकडे गोल काही असेल त्याने तुम्ही डिझाइन इझिली बनवू शकता। फक्त तिकडचं पॉईंट आहे तिथे ठेवायचं आहे आणि समोर कॅनव्हासच्या एकदम तंतोतंत ठेवून घ्यायचं आहे। बरोबर अशी डिझाइन ही आपली मार्क होते। हे तर प्रत्येकाच्या घरात झाकण अवेलेबल असतं, त्यामुळे याने करायला खूप सोपं जात आहे। हे पहा, दाखवल्याप्रमाणे असं व्यवस्थित पूर्ण मार्क करून घ्यायचं आपल्याला लास्टपर्यंत। इथे थोडासा कर्व शेप देऊन घ्यायचा आणि याला कट करून घ्यायचं आहे। पूर्ण कॅनव्हास पेपरची जी डिझाइन आहे ती पूर्ण व्यवस्थित अशी आपल्याला कट करून घ्यायची। सुंदर अशी ट्रेंडिंग ही वाली डिझाइन आहे। ब्रॉड काट असेल तर यावरती खूपच सुंदर अशी डिझाइन बनते। फायनल लुक तुम्हाला जेव्हा बघायला भेटेल तेव्हा तुम्हाला खूप ही डिझाइन आवडणार आहे। मस्त अशी डिझाइन आहे पहा।
पूर्ण व्हिडिओ पाहत चला मैत्रिणींनो, आणि नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. सबस्क्रायबर खूप कमी आहेत. हे पहा, आता आपण अस्तरच्या बाजूने कपडा ठेवलेला आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला, खालचा जो आपला पॅटर्न आहे तो आपण अस्तरची साईड आहे तिकडे ठेवलेला आहे. त्यानंतर आपण उलटा काठ ठेवलेला आहे, उलट्या बाजूने काठ ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती हा कॅनव्हास पेपर ठेवलेला आहे. काळजीपूर्वक बघा व्यवस्थित असं. ते दाखवण्याचं मी विसरून गेलेली आहे. आता तुम्हाला मी सांगत आहे, नक्की मग व्यवस्थित असं पूर्ण न स्किप करता व्हिडिओ पाहत जा, तेव्हाच तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टी समजणार आहेत. आपण सरळ साईडला ठेवलेला नाही आहे, अस्तरच्या साईडने खालचा कपडा ठेवलेला आहे, हे आठवणी ठेवायचं आहे. त्यानंतर उलट्या साईडने आपण काठ ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती ही डिझाईन जी आपण कॅनव्हासवरती कट केलेली आहे ती ठेवून घेतलेली आहे. हे काळजीपूर्वक पाहायचं आहे, नाही तर पूर्ण डिझाईन तुमची खराब होणार आहे. ह्याच्यावरती नक्की लक्ष द्या. खूप छोटे छोटे टिप्स सांगते तुम्हाला. स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा, त्याशिवाय लक्षात येणार नाही आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरती डिझाईन खराब होऊ शकते. हे पहा, आता जो आपला मधला जो काठाचा जो पोर्शन राहिलेला आहे तो आपल्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचा आहे. 1 पॉईंट एवढं अंतर राहील, ह्या हिशोबाने मी कॅनव्हासवरती शिलाई देऊन घेतलेली आहे. हे पण नक्की लक्षात ठेवा. व्यवस्थित पहा. आता आपण याला सरळ करून घेतलं. पूर्ण सगळे काने कोपरे व्यवस्थित असे काढून घ्यायचे आहेत. कॅनव्हास असल्यामुळे पलटी करायला थोडं इझी जातं. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असे आपण व्यवस्थित त्याला शेप देऊन घ्यायचा आहे. कुठे आतबाहेर गेलं असेल तर ते काळजीपूर्वक काढायचं आहे आणि बरोबर हाफ सर्कल असा आलाच पाहिजे. ह्या हिशोबाने आपल्याला पूर्ण त्याच्यावरती दाबशिलाई देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित अशी पूर्ण डिझाईन आपल्याला सरळ अशी करून घ्यायची आधी, त्यानंतरच दाबशिलाई द्यायची आहे. आतल्या साईडने कॅनव्हासवरती ज्यावेळेस आपण शिलाई देतो त्यावेळेस खूप काळजी घ्यायची आहे की तिथे बरोबर व्यवस्थित यायला पाहिजे, तेव्हाच आपली डिझाईनची फिनिशिंग ही खूप सुंदर येते. हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण आपली ही डिझाईन एक साईडची रेडी झाली. पहा, अशा पद्धतीने पूर्ण तुम्हाला लास्टपर्यंत ह्याला दाबशिलाई देऊन घ्यायची एक वेळा. आता एक्स्ट्राचा जे कपडा आहे आपला तो असा शिलाई देऊन काढून टाकायचा आहे. जो काठ आहे तो आपल्याला एक्स्ट्राचा जो आहे तो काढून टाकायचा आहे आणि घेताना थोडा एक्स्ट्राच घ्यायचा आहे, कमी पडायला नको ह्या हिशोबाने. आता या साईडला पहा, इकडे एक्स्ट्रा तुम्हाला वाटत आहे तो पण तुम्ही काढून घ्यायचा आहे, मोजून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि याच्यावरती एक दाबशिलाई देऊन द्यायची आहे, म्हणजे काठ निघण्याची आपल्याला भीती नाही राहत. ह्या साईडने द्यायलाच लागते एक शिलाई. आता इकडे जो एक्स्ट्रा होता तो हे आपण काढून टाकलेला आहे. अशा पद्धतीने पहा, एक साईडचा आपला हा पॅच तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचा पॅच तयार करून घेतलेला आहे. आता आपल्याला जो मधला जो भाग होता आपला आपण कट करून घेतलेला तो इथे वाढवायचा आहे. कुठे वाढवलं आहे तेही लक्षपूर्वक पहा. हे पहा, व्यवस्थित असं आपल्याला वरची खालची बाजू सेम ठेवायची आहे. मधला जो पोर्शन आहे तोही सेम ठेवायचा आहे. फक्त आपण ज्या साईडला आपण जो पॅच बनवलेला आहे साईडचा काठाचा, त्या बाजूने फक्त आपल्याला इकडे अर्धा किंवा पाऊण इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. नवीन असेल तर पाऊण इंच घ्या, तुम्हाला येत असेल व्यवस्थित तर तुम्ही अर्धा इंच घेतलं तरी चालणार आहे. फक्त या साईडने आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. बाकी आहे असं सेम ॲडिच जो जसं आहे तसंच आपल्याला कपडा कट करून घ्यायचा आहे. आता हे पहा, आपल्याला हे साडी ब्लाऊज पीसचा जो कपडा आहे त्याच्यावरती ठेवून व्यवस्थित असं स्टिच करून घ्यायचं आहे. इकडे तुम्ही पायपिंग केली तरी चालेल, फोल्ड केलं तरी चालेल, तुमची चॉईस आहे, त्यावरती तुम्ही करू शकता. आता याला पलटी करून आपल्याला याच्यावरती एक दाबशिलाई व्यवस्थित अशी देऊन घ्यायची आहे. चारही बाजूने ह्याला शिलाई देऊन घ्यायची. माझी पफ स्लीव्स असल्यामुळे माझ्याकडे कपडा थोडा कमी पडला होता, तर इथे मला थोडंसं जॉईंट द्यावं लागलेलं आहे मेन फॅब्रिकसाठी. तुमच्याकडे जर सरळ असा एवढा कपडा असेल तर तो अजूनही छान लुक देणार आहे. हे पहा, दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असा आपण हा पॅच तयार करून घेतलेला आहे. आता जो आपण कट करून घेतला होता मिडलचा तो ठेवून घ्यायचा आहे अस्तरचा कपडा आणि त्यावरती बरोबर व्यवस्थित असं मार्क करून घ्यायचं आहे. आणि हे आपल्याला बरोबर दोन्ही साईडने मार्क करून काटेच्या वरती ठेवून अशी व्यवस्थित अशी आपल्याला इकडे शिलाई देऊन घ्यायची आहे. एकदम बारकाईने जशी डिझाईन आपण तयार केलेली आहे सेम त्याच पद्धतीने वरच्या साईडने आपल्याला डिझाईनवरती शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि आधी मार्क करून घ्यायचं, म्हणजे मागे पुढे होत नाही, छोटा मोठा होणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने एक साईडने आपला लावून झाला, अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडने आपण ह्याला लावून घेणार आहोत. जिथे शिलाई दिलेली आहे, जिथे आपण मार्क केलं आहे ते लक्षात ठेवायचं आहे. दोन्ही साईडची डिझाईन बरोबर आहे का एक वेळा चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे दोन्ही साईडची जे काटाची डिझाईन बनवलेली आहे ती आपल्याला त्या मधल्या पॅचवरती अटॅच करायची आहे.
व्यवस्थित फिनिशिंग सहित असं आपल्याला करून घ्यायचं आहे। पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ मी पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तरी तुम्हाला याच्यात काही अडचण वाटत असेल तर नक्की एक छोटीशी कमेंट करा। मी तुम्हाला एक सांगणार प्रत्येक गोष्ट समजावूनच सांगण्याचा प्रयत्न करत आहे। तरी काही वाटलं तर तुम्ही नक्की कमेंट करू शकता। हे पहा अशा पद्धतीने आपण करून घेतलं। आता आतमध्ये याला आपल्याला इथे कमरेच्या साईडला आहे पहा, इथे आपण 4-4 इंचावरती मार्क करून घेतलेला आहे। इथे आता आपल्याला टक्स देऊन घ्यायचे आहेत। टक्स बॅक साईडला कंपल्सरी द्यायचे प्रत्येक डिझाईनमध्ये। पॅटर्न कुठलाही असला तरी टक्स दिल्याशिवाय ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही। टक्स देऊन घ्यायचे व्यवस्थित असे, म्हणजे जो मागचा जो पोर्शन आहे आपला तो असा पुढच्या साईडला एकदम खेचल्यासारखा होत नाही। टक्स असला ना की कमरेला ब्लाऊज एकदम फिटिंगमध्ये बसतो। हे पहा अशा पद्धतीने रेडी झाला। आता आपण याला कमरपट्टी लावून घेणार आहोत। हे पहा एवढा व्हिडिओ जास्त मोठा होतो त्यामुळे मी कमरपट्टी लावलेली दाखवलेली नाही आहे। हे पहा याचा आपण फायनल हा लुक रेडी केलेला आहे। कसा वाटला नक्की सांगा।